नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन अशा व्हिडिओमध्ये. तर घटना खूप भयानक घडली किंवा याच्या रोज चालू आहे त्यातलीच घडलेली. सोलापूर जिल्हा तालुका बार्शी ते परांडा यामध्ये घडलेली घटना. रस्त्यावरती सोमवारी सकाळी कामाला जात असलेली धन्यश्री पाटील कुटीवरून जात होती आणि तिच्या नवऱ्याने तिला थांबवून तिच्यावर 50 वार केले आणि तिचा गळा चिरून खून केला. घटना सविस्तर जाणून घेऊया. तर 2020 मध्ये ऋषिकेश पाटील आणि धन्यश्री पाटील हे दोघंजण एकमेकावर खूप प्रेम करत होते. धन्यश्री पाटील हिच्या घरच्यांचा या लग्नाला विरोध होता, तरी बी घरच्यांच्या विरोधात जाऊन तिनं ऋषिकेशशी लग्न केलं. लग्न झाल्यानंतर काही दिवसात त्यांना लहान गोंडस मुलगा झाला. खूप अतिशय छान संसार चालला होता. 1 वर्षभरापासून ऋषिकेश सतत तिच्यावर चरित्रावर संशय घेत होता आणि यातून रोज त्यांचे वाद व्हायचे, मिटायचे. व सोमवारी सकाळी ती बँकेत स्कूटीवरून कामाला जात असताना त्याने तिला थांबवली आणि थांबवल्यानंतर दोघात भांडणं सुरू झाली. त्यात तो चाकू घेऊन आलाच होता. त्याने चाकू काढला आणि तिच्या अंगावर सपासप 50 वार केले चाकूनं. एवढी घायाळ केली, रक्ताच्या थरोळ्यात पडली होती स्वतःची बायको. आणि वार करून सुद्धा तो शांत राहिला नाही. त्याने तिचा गळा चिरला, जागीच तिचा मृत्यू झाला. आणि तो स्वतःहून पोलीस स्टेशनला गेला आणि मी माझी बायको मारली म्हणून त्याने सांगितलं. जागेवर पोलिसांनी स्वतःचं काम चांगलं केलं. बॉडी आणली, तपास करता येत राहिलेला आणि त्याला अटक केलेली आहे. घटना कलियुगात कशा बी घडते ते. सांगायचं तात्पर्य एवढंच की आज छोट्या गोष्टीवर खून होते ते. त्याने टोकाचा निर्णय न घेता तिच्याशी समजूतदारीने त्याच्याशी बोलून, जरी तिचं काय बाहेर चालू असलं तिला विचारून होतं का नव्हतं त्याची शहानिशा करून, आणि ह्यातनं शेवटचा पर्याय होता घटस्फोट घेणे. कमीत कमी तिचा जीव वाचला असता, त्याला दुसरी एखादी चांगली बायको मिळाली असती. तसं न करता शारीरिक संबंध त्याच्यावरून आलेले एकमेकात नवरा बायको बाहेरच्या माणसामुळे आल्यामुळं दुरावा आणि एखादा दोघात तिसरा, तसं या धन्यश्रीच्या जर आयुष्यात तिसरा एखादा असला त्याच्यामुळं आज 2 जीव गेले ते आणि तो लहान बाळ अनाथ झाले. त्यामुळं कोणताही निर्णय घेताना विचार करून निर्णय घेत जा. व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा आणि तुम्ही जर आपल्या चॅनल असाल तर सबस्क्राईब करा. तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.